आजही तो असाच हताश होऊन बाहेर गच्चीत येऊन सिगारेट ओढू लागला. हल्ली सारखं असंच होत होतं. गीता हल्ली असं का वागते आहे त्याला कळत नव्हतं. ती काहीतरी क्षुल्लक गोष्ट मनाला लावून घ्यायची आणि काही बोलायचं अवकाश की बोलणं फार विकोपाला जायचं. आज तर या भांडणाचं पर्यावसन शेवटी घर सोडण्यापर्यंत ताणलं. सिगारेटचे त्याला काही व्यसन नव्हते, पण मन गुंतायला आणि विचाराला एका लयीत गुंतवायला हे असलं एकसुरी काहीतरी व्यसन मदत करायचं. हल्ली एक एक झुरका मारत धुराचे वलय तोंडाबाहेर हळूहळू सोडत तो विचार करू लागला. किती सांभाळून घ्यायचं अजून तिला? का पटत नाही तिला माझी कोणतीच गोष्ट? मलाही तिने समजून घ्यावं कधीतरी. सगळे पुरुष सारखे असतात हे बायकांचे सर्रास बोलण्याचे समीकरण काही कळतच नाही. विचार केला तर या बायकांना अशा किती पुरुषांचा अनुभव असतो, म्हणून सगळ्या पुरुषांना एकाच माळेत गुंफतात. आम्हाला आहे का असे काही बोलायची सोय? अजून वेगळं काहीतरी डोक्यात घेणार. भांडणाला कारण शोधायचं. मनात येईल ते नवऱ्याला बोलून रिकामं व्हायचं आणि परत नवऱ्यानेच रुसलेल्या बायकोची मनधरणी करायची. हा कुठला न्याय? विशाल आज खरं तर हतबल झाला होता गीतापुढे. 2च वर्ष झाली होती लग्नाला, पण एकमेकांना समजून घेणं तर लांबच राहिलं. त्यांच्यात जास्त भांडणच व्हायची. अगदी क्षुल्लक कारण असलं तरी नवरा कामाशिवाय जास्त वेळ बाहेर राहिला की त्याचे बाहेर काहीतरी लफडेच असणार, अशा विचाराची ही मुलगी. किती समजून सांगायचे आणि समजून घ्यायचे हिला. अडाणी पण नाही, चांगली 12वी झालेली आहे. इथे कोणाचा झाच नाही की माझे कुठले बंधन नाही. दर सुट्टीला बाहेर फिरायला नेणं, शॉपिंग, महिन्यातून 2-3 वेळा बाहेर जेवायला नेतो. सगळे हट्ट पुरवतो. मी कुठे कमी पडत असेल असे मला नाही वाटत. माझ्या या जीव लावण्याकडे पण कधी कधी जेव्हा संशयाने बघते ना, तेव्हा मात्र स्वतःचा राग येतो. तिला किती वेळा सांगितलं काहीतरी शिक, कामाव्यतिरिक्त पण बाहेर पडत जा म्हणून, पण ऐकेल तर शपथ. ही घरी एकटी. दुपारी जेवायला सोबत असावी म्हणून ओढाताण करत मी फक्त तिच्यासाठी दुपारी जेवायला यायचं. होतो कधी उशीर, नाही जमत वेळेत यायला. असे काही झाले की बसल्या मॅडम रुसून. मग घरी येऊन बसा हिची समजूत काढत. किती वेळा न जेवता गेलो असेल, पण हिला काही नाही. हल्ली तर आमचं नातं म्हणजे फक्त भांडण्यासाठी जुळलं आहे की काय असंच वाटत राहते. किती दिवसात एकही क्षण दोघांनी मिळून आनंदात घालवला आहे असे आठवतच नाही. प्रत्येक नवरा बायकोमध्ये भांडण होतात, पण इतकी? बास झाला होता. मी नाही चालू देणार अजून हिचे नखरे. गेली ना माहेरी, जाऊ दे. जेव्हा यायचं तेव्हा येईन. यावेळी मी नाही जाणार तिची समजूत काढायला. गच्चीत उभा राहून अजून 2-3 सिगारेट संपवून तो मग शांत झाला आणि बेडवर येऊन झोपला. गीताने घरातून बाहेर पडताच रिक्षा केली आणि नेहमीच्या मंदिरात जाऊन बसली. तिला माहीत होतं थोडा वेळ गेला की विशाल येईलच मागे. त्याला माहीत आहे मी चिडली की इथे येऊन बसते ते. तिला नेहमीप्रमाणे आजही वाटत होतं की आज तिच्याकडून काहीच चूक झाली असेल. तिने दुपारी जेवायला विशालची वाट पाहिली, पण त्याला यायला खूप उशीर झाला. तिने ऑफिसमध्ये फोन केला तर तो तिथेही नव्हता. तिला वाटलं येत असेल घरी तो तर, अर्धा 1 तासाने तर तो आलाच नाही. तिने जेवण करून घेतलं, मागचं सगळं आवरून गेली झोपायला. 10 मिनिटांनी विशाल लॉक करून घरात आला. तिला त्याची चाहूल लागली, पण ती मुद्दाम बाहेर आली नाही. विशाल हातपाय धुवून तिला आवाज देत म्हणाला, सॉरी डिअर. अगं रस्त्यात एका आजींना गाडीचा धक्का लागला आणि त्या पडल्या. अचानक समोर आल्या, कळलंच नाही मला. त्यांना मग दवाखान्यात नेलं. नशीब फक्त किरकोळ मार लागला, बाकी जास्त लागलं नाही. गरीब होत्या बिचाऱ्या, काही बोलल्या नाही. मग त्यांना त्यांच्या घरी सोडलं. थोडे पैसे देऊन आलो, त्यामुळे उशीर झाला. विशाल इतकं बोलला तरी गीताने काहीच प्रतिक्रिया दिली नाही की उठली नाही. गीता, अगं चल ना, मला उशीर होत आहे. गीता रागात म्हणाली, तुझं तू वाढून घे आणि जेव, मला झोप आली आहे. विशाल आधीच खूप त्रासला होता, त्यात हिची भर. तरीही शांत राहत त्याने तिला जवळ जाऊन उठवण्याचा प्रयत्न केला, पण हिचा पारा काही खाली उतरेना. त्याला झटकत तिने तोंड वळवले, मला झोपू दे. तुला काय करायचं आहे ते तू कर. तुला काही फरक पडत नाही कोणत्या गोष्टीचा. मी घरात एकटी असते. दुपारी वाटतं तू आलास तर सोबत होईल तुझी, पण तुला बाकीची समाजसेवा करणं जास्त महत्त्वाचं वाटतं ना, मग जा कर समाजसेवा. विशालला कळेना, पण वाद नको म्हणून तो तसाच बाहेर आला. गीता पण जेवली नसेल म्हणून मग तोही न जेवता बाहेर पडला. ऑफिसमध्ये 1 तासभर काम करून तो परत घरी निघाला. येताना गीतेला आवडते म्हणून आईस्क्रीम घेतली. घरी आला. बाईसाहेब अजून झोपल्या होत्या.
मग त्याने हातपाय धुवून मस्त कॉफी बनवली स्वतःला आणि गच्चीत येऊन कॉफी पीत बसला. गीता उठली. बाहेर येऊन तिने पाहिले, पण काहीच न बोलता किचनमध्ये जाऊन स्वतःसाठी चहा करून घेतला आणि हॉलमध्ये TV लावून बसली. विशाल तिच्या जवळ येऊन म्हणाला, चल आपण जरा बाहेर जाऊ. रात्री बाहेरच जेवण करू. आवर पटकन. मला नाही यायचं कुठे. मी घरातच बरी आहे. पहिलं त्रास द्यायचा, मग गोंजरत बसायचं. बायका काही लगेच खुश होतात. सगळे पुरुष सारखेच. बायका म्हणजे खेळणं आहे असंच वाटतं यांना. विशाल तरीही शांतपणे घेत म्हणाला, काही पण काय विचार करतेस ग तू? मी तुला सांगितलं ना येताना काय झालं ते. मी काही मुद्दाम केलं का? कधी काम असतं त्यामुळे होतं उशीर. तुला किती वेळा सांगितलं, माझी वाट नको पाहत जाऊ. तू जेवण करून घेत जा. तू नाही ऐकत, मग मी तरी काय करू? शब्दाने शब्द वाढत गेला आणि दोघांचाही आवाज. आज गीता काही समजून घ्यायला तयारच नाही. गेली निघून रागात. त्याने पण ठरवले आज जायचं नाही हिच्या मागे. आणि गीता विशाल आल्याशिवाय घरी परत यायचं नाही म्हणून अडून बसली. मंदिरात बसून आता गीता कंटाळली. अंधार पडला. तिला घरातून निघूनही 3 तास झाले होते. विशाल अजून आला नाही म्हणून आता मात्र ती थोडी मनातून घाबरली. तो आलाच नाही तर मी पण जाणार नाही. काय समजतो स्वतःला? मला काही किंमत आहे की नाही? बाहेर पडूनही तिचं डोकं काही शांत नाही झालं. अजून अर्धा तास वाट बघून रागाने धुमसत ती माहेरी निघून आली. आईवडील धास्तावले. हिला अशा अवेळी आणि अशी एकटीच आलेली बघून. दोघांच्या भांडणाची यांना सवय होती, पण आज एवढ्या टोकाला जाईल असे वाटत नव्हते दोघांना. गीता शांत बसल्यावर त्यांनी विचारले, काय झालं ते? सगळं ऐकून घेतल्यावर त्यांना मुलीची चूक लक्षात आली. पण जावयाने लेकीला एकटीला नव्हतं येऊ द्यायला पाहिजे म्हणून विशालचा त्यांना राग आला. दुसऱ्या दिवशी गीताच्या वडिलांनी विशालला फोन केला आणि भेटायला येतो, घरीच थांब असे सांगितले. अर्ध्या तासात ते पोहोचले. विशालने चहा करून दिला आणि मूळ मुद्द्याला हात घातला. बोला बाबा, मला माहीत आहे तुम्ही काय म्हणणार आहात ते. हे काही नवीन नाही तुम्हाला, पण मला आता कंटाळा आला आहे हे निस्तरता. मला वाटतं तुम्ही गीतेला विचारा की तिला जर माझी वागणे आवडत नसेल, माझ्यासोबत राहणं जरी तिला त्रासदायक वाटत असेल, तर तिला जे योग्य वाटेल ते करायला मोकळी आहे. आता मी काही बोलणार नाही. तिच्या म्हणण्याप्रमाणे सारं होऊ द्या. काय बोलतो विशाल तू? एकदम असा टोकाचा निर्णय घेणे योग्य आहे का? बाबा म्हणाले. अजून काही उपाय नाही माझ्याकडे बाबा. तिला समजून घेऊन मी तर आता थकलोय. दर 2 दिवसांनी हिला भांडणाला काहीतरी कारण सापडतच. मी काम करू का हिचे नखरे सांभाळू बाबा? स्पष्ट बोलतो बाबा मी. राग नका येऊ देऊ. तुमची मुलगी आहे कळतंय मला, पण मला पूर्ण आयुष्य गीतासोबत असंच काढावं लागणार असेल तर आत्ताच दोघांनाही आपला मार्ग बदलावा लागेल. मी कुठे कमी पडतो ते मलाच नाही कळत. तिला किती वेळा म्हणालो असेल, तू जरा बाहेर पडत जा, काहीतरी कोर्स कर, जे आवडतं त्यातलं काहीतरी शिक. पण नाही, कशाचीच आवड नाही. फक्त नवऱ्याने ती सांगेल त्यावेळी घरात हजर राहिलं पाहिजे. काय चालू असतं तिच्या डोक्यात तीच जाणो. तुम्ही मला सांगा ते काय? म्हणजे माझं स्वतःचं ऑफिस आहे का? पाहिजे तेव्हा सुट्टी घ्यायला? सुट्टी न मिळणं म्हणजे माझं काहीतरी नाटक असणार असा संशय घेऊन ती पुन्हा भांडत बसणार. बरं, एवढं सगळं करूनसुद्धा हिला समाधान नाहीच. काय करायचं सांगा तुम्हीच. तिच्या हट्टीपणामुळे आठवड्यातून 2-3 वेळा तर उपाशीच जात असतो मी कामावर. अजून किती सहन करायचं मी पण? माझे आईवडील पण येत नाहीत इकडे हल्ली हिच्या अशा वागण्यामुळे. मला नाही का त्रास होत या सगळ्यांचा? कधी आलो का तुमच्यापर्यंत काही तक्रार घेऊन? पण आता बस झालं. तिला जमत असेल तर तिने राहावं, नाहीतर तिला मार्ग मोकळा आहे. माफ करा मला, जाऊ शकता तुम्ही. एवढं बोलून विशाल आतमध्ये निघून गेला. गीताचे वडील हताश होऊन उठले आणि एकही शब्द न बोलता निघून आले घरी. गीता माहेर येऊन 2 दिवस झाले. 2 दिवसात विशालची वाट पाहूनही तो आला नाही म्हणून ती थोडी घाबरली होती. कारण यावेळी विशालने साधा फोन केला नाही की इकडे आला पण नाही. माझी काळजी नाही हे तर तो नेहमीच दाखवून देत असतो, पण यावेळी मी घर सोडून आले तरी त्याला काहीच कसं वाटत नाही. ती मनात विचार करत होती, जावं का आत्ता घरी? विशाल गेला असेल ऑफिसला. विना असेल तर तिला आता पुढे काय करू? तिच्या म्हणण्याप्रमाणे घर सोडून निघून आले.
नंतर काही बोलणं पण झालं नाही तिच्यासोबत. एक तीच आहे जवळची, जी मला किती छान समजून घेते. तिने मला मदत केली नसती तर विशालने आत्तापर्यंत मला कधीच घराबाहेर काढले असते. गीता तिच्या नादात होती. आईने हाक मारली तरी कळले नाही. आईने पाठीवर थाप मारली तेव्हा तिने दचकून आईकडे पाहिलं. काय गं, कसला विचार करतेस एवढा? आणि काय बडबडते आहेस? वीणा कोण? आईने ऐकलं वाटतं. जीभ चावत गीता जरा गडबडली. अगं आई, वीणा माझी मैत्रीण, शेजारच्या फ्लॅटमध्ये राहते, गीता म्हणाली. जी तुला कसली मदत करते? आईने विचारले. अगं, आपल्या नवऱ्याला कसं ताब्यात ठेवायचं हे ती मला वेळोवेळी सांगत असते. नवरा बाहेर जातो, बाहेर काय करतो हे आपल्याला घरी बसून कळत नाही. मग याच गोष्टीचा फायदा घेऊन हे पुरुष बाहेर पण 1-2 मैत्रिणी करतात आणि त्यांच्यासोबत मस्त एन्जॉय करतात. बायका मात्र घरी त्यांची वाट बघत घरातच कोडत राहतात. बायकांनी नवऱ्याचं घर सांभाळायचं, नवऱ्याला हवं नको ते सारं बघायचं आणि हे बाहेर जाऊन मजा मस्त मारत असतात. अगं, काय बोलतेस तू गीता? विशाल तसा नाही वाटत गं, आई आश्चर्यचकित होऊन म्हणाली. तेच तर, मला पण असंच वाटत होतं, पण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे त्याला एका मुलीसोबत हॉटेलमध्ये कॉफी पिताना. मला वीणाने दाखवले होते. ती तिच्या एका मैत्रिणीसोबत तिथे गेली होती. तिने या दोघांना पाहिले आणि मला फोन करून बोलावून घेतले आणि लांबून दाखवले. अगं, मग जवळ जाऊन चांगले खडसावून विचारायचं ना, आई रागाने म्हणाली. वीणा नको म्हणाली. घरी गेल्यावर त्याला विचारायचे कुठे गेला होता ते आणि मग बघायचे तो काय सांगतो ते. खरं सांगितलं तर ठीक आहे, नाहीतर तो आपल्याला फसवतो आहे नक्की. अगं आई, मी त्याला जेवायला घरी बोलवते. मला एकटीला घरात दिवसभर नाही करमत आणि जेवण पण नाही जात एकटीला. पण हा कधी लवकर येत नाही. कितीतरी वेळा मी त्याच्या ऑफिसमध्ये फोन करते, पण तो तिथे पण नसतो. मीटिंग असते म्हणतो, नाहीतर दुसरं काहीतरी कारण सांगतो. मी पहिल्यांदा विश्वास पण ठेवायचे, पण जेव्हापासून वीणा मला त्याच्याबद्दल हे असलं काही सांगू लागली ना, तेव्हापासून मला त्याच्यावर विश्वास नाही बसत. तिचा पण डिवोर्स झालेला आहे. खूप त्रास झाला होता तिला पण. तिच्या नवऱ्याचे त्याच्या सेक्रेटरीसोबत असणारी अनैतिक संबंध तिला कळले आणि मग त्याने स्वतःचे दोष लपवण्यासाठी कोर्टात तिच्यावर केलेले आरोप, यामुळे तिला खूप दिवस लागले यातून सावरायला. आता जरा आम्ही दोघी एकत्र बोलतो, त्यामुळे तिचं मन हलकं होतं. विशालचं आणि माझं नातं मलाही छान वाटत होतं, पण तो जेव्हा त्याच्या वेळा माझ्यासाठी पाळत नाही ना, मग मला वेगळं जाणवत राहतं त्याच्याबद्दल. कधी ऑफिसमधून मुलींचे फोन येत असतात त्याच्या. अगदी हसून बोलत असतो त्याच्यासोबत. कधी वेळेच्या आधीच निघून जातो, कधी लवकर येतो म्हणून म्हणतो आणि उशीर करतो. मग आता तूच सांग आई, का नाही संशय येणार मला? अगं, पण तो तुला कधी काही त्रास नाही देत. तुझे सारे हट्ट पुरवतो, फिरायला नेतो. तसं पाहिलं तर तो त्याच्या सगळ्या जबाबदाऱ्या नीट पार पाडतो. मग असे कसे गं त्याला काही चुकीचे ठरवायचे? बाहेर सगळी मजा करून झाल्यावर मग माझी आठवण होत असेल. काही झालं तरी बायको आहे. समाजात प्रतिष्ठा असते ना कुटुंब सोबत असेल की, आणि मनात कुठेतरी भीती पण असेल. तुम्ही लोकांनी जर त्याला जाब विचारला तर काय उत्तर देणार तो? मग नाईलाजाने का असेना त्याला माझ्यासोबत हे प्रेमाचं नाटक करावं लागत असेल. असंच काही बाई सांगत होती गीता आणि आईला खरंच असं वाटू लागलं की मुलीने माहेरी येऊन काही चूक नाही केली. विशाल चुकीचा वागतो आहे याचा त्याला चांगला जाब विचारला पाहिजे असं तिला वाटू लागलं. बाबांशी बोलून आपण त्याला भेटायला बोलवू आणि त्याचं नक्की काय चालले ते त्याला विचारू, आई गीताला म्हणाली. गीता थोडी रिलॅक्स झाली आणि विशाल आता येईल याची तिला खात्री वाटू लागली. बाबा घरी आल्यापासून शांतच होते. त्यांना मुलीची काळजी वाटत होती. विशालची पाहिलेली नाराजी त्यांना एका वेगळ्याच संकटाची चाहूल देत होती. आपण त्याचे ऐकून घेत जास्त काही बोललो नाही याचे त्यांना समाधान वाटत होते. त्यामुळे तरी विशालचा त्रागा त्यांना पाहायला मिळाला. कसा मार्ग काढावा त्यांना कळत नव्हते. ते विशालला चांगले ओळखत होते. समजदार मुलगा होता तो. शांत झाला की घेईल सांभाळून याची त्यांना खात्री होती. पण गीताचं काय करावं त्यांना कळत नव्हतं. ती तिची चूक सहजासहजी मान्य करणार नाही हे त्यांना कळत होतं, पण तिच्या मनात नक्की काय आहे, का असे वागत आहे हे कळायला काही मार्ग नव्हता. तिच्याशी बोलावं तर लागणार होतं, पण शांततेने. त्यांना त्यांच्या एका समुपदेशक मित्राची आठवण झाली. ते तडक त्याच्याकडे गेले. तो निवांत होता. मग दोघेही बराच वेळ बोलत राहिले.
सगळी परिस्थिती समजावून घेतल्यावर त्यांनी दोघांना बोलावून घ्यायला सांगितले. दोघांची भेटण्याची वेळ घेऊन ते तिथून घरी आले. पहिलं बायकोसोबत बोलून मग दोघांना सांगावं असा विचार करून त्यांनी बायकोला बोलावून घेतले त्यांच्या रूममध्ये. काय म्हणते कन्या, जायचं की नाही परत नवऱ्याकडे? विलासराव म्हणाले. काय म्हणणार ती? ती तरी किती सहन करणार? बायको काय पायातलं वाहन आहे का कसंही वागायला? विलासराव विचारात पडले. नेमकं झाले तरी काय? मग राधाबाईंनी गीताने त्यांना जे काही सांगितलं ते सगळं विलासरावांना सांगितलं. सगळं ऐकून घेतल्यावर विशाल काहीच चुकीचं बोलत नाही याची त्यांना खात्री पटली. त्याबरोबरच त्यांना या सगळ्यामध्ये हे वीणा प्रकरण कारणीभूत असल्याचे लक्षात आले. समुपदेशानंतर घेऊ, पहिलं हे वीणा प्रकरण निपटावं असा त्यांनी निर्णय घेतला. ते राधाबाईंना काही बोलले नाही. आईच ती मुलीसारखीच भोळी भाबडी, पटकन कोणाच्याही काढण्यात येणारी. ते मनातच हसले. म्हणजे प्रकरण वाटते तेवढे अवघड नाही. वीणा नामक अडसर दूर झाला की मुलीचा संसार सुखाचाच होणार याची त्यांना खात्री पडली. बायकोला सगळं नीट होईल असं आश्वासन देऊन त्यांनी आपला मोर्चा वीणाकडे वळवला. ते तिला भेटायला तिच्या घरी गेले. नशिबाने त्यावेळी विशाल घरी नव्हता. त्यांनी दार वाजवले. कोण हवे आहे? दार उघडून वीणाने दारातच उभे राहून विचारले. मी गीताचा बाबा, विलासराव म्हणाले. ओ हो, या आत या ना. वीणाने त्यांना आत यायला सांगितले. विलासराव आत आले. ते घराचे निरीक्षण करत होते. घर छान होतं. एकटी राहत होती तरी सगळ्या सुखसुविधायुक्त असे होते. पाणी देत वीणा त्यांना येण्याचे कारण विचारू लागली. सोबतच गीता कशी आहे हे पण विचारले. गीता ठीक आहे, मूळ मुद्द्यावर येतो. तू जे काही विष कालवते आहेस ना त्या दोघांच्या वैवाहिक जीवनात ते बंद कर आता. तू तुझा संसार तर नाही सांभाळू शकली आणि आता माझ्या मुलीचा संसार उद्ध्वस्त करायला निघाली आहेस. काय मिळतं तुला हे असं वागून? का त्या दोघांच्या निष्पाप आयुष्यात तू मध्ये येत आहेस? वीणा चिडून म्हणाली. काय वाटेल ते बोलत आहात. मला दोष देणारी तुमच्या जावयाला सांभाळा. फसवतो आहे तुमच्या मुलीला. खूप बोळी आहे ती. माझ्यासारखी एखाद दिवशी रडत रडत माहेरी येऊन बसेल ना, मग कळेल तुम्हाला. आत्तापासूनच सावध करते आहे मी. गीता मला माझ्या बहिणीसारखी आहे. तिची काळजी वाटते म्हणून मी तिला वेळोवेळी सावध करत असते आणि तुम्ही मला या सगळ्याला जबाबदार धरता. चूक करत आहात काका तुम्ही. विशाल नावाची कंप्लेंट करा, मग बघा कसा सरळ होतोय ते. अरे रावी होत शेवटी आता ती जर मध्ये पडली तर तिलाच पोलिसात नेईल अशी समज देत शेवटी विलासराव तिथून बाहेर पडले होते. त्यांनी विशालचे ऑफिस गाठले. बाबांना पाहून तो जरा चकित झाला. त्यांनी विशालला बाहेर बोलावून घेतले. दोघे जवळच्या बागेत जाऊन बसले. त्यांनी विशालला वीणा प्रकरण सांगितले. विशाल एकदम चकित झाला. म्हणाला, बाबा, ही वीणा तर माझ्या लग्नाआधीपासून माझ्या मागे लागली आहे. तिने खूप वेळा प्रयत्न केला मला तिच्या जाळ्यात अडकवायचा. मी तिला दाद देत नाही म्हणून तिने हा प्रकार केला असेल. पण बाबा, मला एकदासुद्धा असे वाटले नाही की गीता तिच्या फासात अडकली असेल म्हणून. तिने कधीच मला जाणवू नाही दिले की तिची वीणासोबत मैत्री असेल म्हणून. बाबा अहो, मी आजच वकिलाकडे जाणार होतो. मला गीतेला माझ्या बंधनातून मुक्त करायचं होतं. ती आनंदी राहावी यासाठी. अरे देवा, काय करत होतो मी हे? बाबा मला माफ करा. आज जर तुम्ही इथे आला नसता तर उद्याचा दिवस मला माहीत नाही कसा असला असता. तो डोक्याला हात लावून बसला. काय घडलं होतं हे? वीणा शेजारीच तर राहत होती, पण त्याला पुसटशीही देखील शंका आली नाही की या सगळ्याच्या मागे वीणा असू शकते म्हणून. विलासराव मग विशाला जे झालं ते सगळं सांगून म्हणाले, माझी मुलगी भोळी बाबडी आहे. तिला फक्त एकदा सांभाळून घ्या. परत असे काही होणार नाही याची मी खात्री देतो. तिने परत अशी चूक करू नये म्हणून तिला घरातच गुंतवून टाका. विशाल काहीच न कळून म्हणाला, म्हणजे? बाबा हसले आणि म्हणाले, 2 वर्ष झाली आता लग्नाला. एकमेकांना बांधून ठेवायला आता तिसरा पाहुणा आणा. विशाल विचार करून म्हणाला, बाबा माझं ठीक आहे, पण गीताची काय शाश्वती आहे? नको काळजी करू बेटा, आपण दोघेही तिला समजावून सांगू. ते दोघेही घरी आले. विशालला सोबत पाहून गीताची कळी खुलली. पटकन पाणी आणून देत ती चहा करायला पळाली. चहा पाणी झाल्यावर मग बाबा आणि विशालने गीताला वीणाचे कारस्थान सांगितले. सगळं ऐकून तिलाही धक्काच बसला. आपल्या जवळच्या माणसावर विश्वास न ठेवता दुसऱ्यावर विश्वास ठेवून आपण आपला सुखी संसार मोडत होतो याची तिला जाणीव झाली. गीताला तिची चूक लक्षात आली.
विशालची माफी मागून तिने आईबाबांची पण क्षमा मागितली. जोडीने नमस्कार करून दोघेही शांत मनाने घरी पोहोचले. विनाने त्यांना पाहिले. तिने गीताला खुणवले, पण गीता तिच्याकडे दुर्लक्ष करत विशालच्या हातात हात देऊन घरात गेली आणि दार लावून घेतले. गैरसमज करून घेत तुटणारे एक नाते योग्य वेळी योग्य काळजी घेतल्याने अतूट बंधनात पुन्हा एकदा घट्ट बांधले गेले. विलासरावांच्या सल्ल्याने मग दोघांनी त्यांच्या समुपदेशक मित्राकडे समुपदेशन करून घेतले आणि सर्वांच्या आशीर्वादाने पुन्हा नव्याने आपल्या संसाराला आनंदाने सुरुवात केली.